नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र। मित्रांनो, गेल्याच आठवड्यात मी एक व्हिडिओ केला होता। तो शरद पवारांचं जे राजकारण चाललेलं आहे महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्तरावर त्याबद्दलचा मी एक व्हिडिओ केला होता। आज मी ज्या विषयावर तुमच्याशी चर्चा करणार आहे तो विषय देखील तसाच आहे, राजकीयच विषय आहे। कारण चॅनलच बेसिकली इट्स अ पॉलिटिकल चॅनल, जिथे सर्व राजकीय घटनांचं मी माझ्या परीने, माझ्या अभ्यासाद्वारे, माझ्या रिसर्चद्वारे मी जे ऐकतो, बोलतो, जे पाहतो त्याच्यातनं काढलेली मी अनुमानं तुमच्यासमोर सादर करत असतो। टाइम्स ऑफ महाराष्ट्र हा एक इंडिपेंडंट असा चॅनल असून तो कुठल्याही राजकीय पक्षाशी भांडवलावर चालू असलेला हा चॅनल नाही। कळलं की नाही? हा मी एक हाती चालवतो। सगळी माहिती जी संकलन करायचं असतं, जे दौरे करायचे असते ते माझ्या हिमतीवर करत असतो। आणि जिथे मला खरं सांगायचं असतं त्यावेळेला मी सत्य परिस्थिती सांगतो आणि पार्शलिटी न करता सर्व राजकीय विश्लेषण करण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो। आज देखील असंच मी एक राजकीय विश्लेषण करणार आहे, ते म्हणजे महाराष्ट्रातील बिघडलेली आघाडी, महाविकास आघाडी, याबद्दल मी तुमच्याशी चर्चा करणार आहे। आणि तुम्हाला मी जे काय माझं विश्लेषण आहे ते तुमच्यापुढे सादर करणार आहे। तुम्हाला जर माझं विश्लेषण आवडत असेल तर कृपया माझ्या ह्या चॅनलला नेहमी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तो व्हायरल करण्याचा प्रयत्न करा। इतर मित्रमंडळी, ऑफिसमधील मित्र, आपले नातेवाईक, आपले राजकीय, आपल्या शेजारी पाजारी ह्याच्याशी शेअर करा, जेणेकरून मी जे माझं विश्लेषण समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत देखील पोहोचेल। महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत। एक म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस, जो राष्ट्रीय पक्ष आहे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि तिसरा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। ह्या आघाडीचं आत्ताच्या क्षणाला जे आपण विश्लेषण करत आहे मी, त्यावेळेला मला स्पष्ट जाणवतं की ही आघाडी आता पूर्णपणे विस्कटलेली आहे, बिघडलेली आहे। पण ही आघाडी बिघडवली कोणी, ह्याचा जर जेव्हा मी विचार करतो त्यावेळेला माझ्या पटकन ध्यानात येतं की ह्या युतीला पहिला सुरुंग लावला तो म्हणजे नाना पाटोळे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, ज्याला मी नेहमी सांगतो की ह्या नाना पाटोळे इज अ पॉलिटिकल जोकर। ह्यांनी हे सर्व आघाडीला सुरुंग लावण्याचं काम यांनी केलं आणि त्यांनी नुसत्या गेल्या 2.5-4 वर्षामध्ये ते सातत्याने राजकीय चुका करत आहेत। सर्वात मोठी चूक त्यांनी केली ती म्हणजे ते सभापती होते महाराष्ट्र विधान सभेचे, तो त्यांनी तात्काळ त्यांची नेमणूक झाल्याबरोबर त्या पदाचा राजीनामा दिला। त्यांनी कोणालाही इतर राजकीय पक्षांना म्हणजे शिवसेना उभाटा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसशी कन्सल्टेशन किंवा त्यांच्याशी विचार विनिमय न करता त्यांनी राजीनामा दिला। जर ते त्याच पदावर महाराष्ट्र विधानसभेच्या सभापती पदावर जर प्रदेशाध्यक्ष झाल्यावर देखील राहिले असते तर कदाचित आज जे राजकारण झालं ते झालं नसतं, कदाचित आपल्याला वेगळं चित्र दिसलं असतं। कळलं की नाही? आणि ह्या माणसांनी त्यानंतर तेवढ्यावरच नाना पाटोळे थांबलेले नाहीत। त्यांनी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांचा प्रभाव, ते विदर्भात नाही, त्यांचा प्रभाव आहे तो फक्त विदर्भामध्ये काही मोजक्या तालुक्यामध्ये। आपली कुवत न बघता त्यांनी जेव्हा त्यांना काँग्रेसला 14 जागा मिळाल्या त्यावर त्यांनी पहिली रिॲक्शन इलेक्शन निकालानंतर, लोकसभेच्या निकालानंतर पहिली दिली की आता आम्ही महाआघाडीमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत राष्ट्रीय काँग्रेस आलेली आहे। युतीला पहिला सुरुंग लावला तो त्यांच्या या बोलण्यामुळे। आणि त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचं तिकीट वाटप होईपर्यंत ते सातत्याने तोच त्यांनी नादखोज चालवला होता की आम्ही मोठे भाऊ आहोत, आमच्या विदर्भामध्ये सगळ्या जागा आम्ही लढवू शकतो, आम्ही जिंकून आणू शकतो, काँग्रेसला विदर्भामध्ये बेस आहे, अशा प्रकारची वक्तव्य करत होती। त्यांनी करायला सातत्याने ते करत होते। त्यामुळे त्यांचं आणि शिवसेना उभाटातील काही नेत्यांचं अजिबात पटलं नाही। शिवसेना उभाटा त्यामुळे दुखावले गेली, कारण शिवसेना उभाटा सातत्यानं सांगत होते की मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपल्याला जाहीर करणं आवश्यक आहे, जेणेकरून लोकांना जाणीव होईल की येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार। पण त्या गोष्टीला काय काँग्रेसने कधी दाद दिली नाही, राष्ट्रवादीने काँग्रेसने पण नाही दिली। आणि त्यामुळे लोकांना यांची भांडणं
चव्हाट्यावर आले. म्हणजे विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सत्तेत येण्या अगोदरच यांची सत्ता तिकीट वाटपावरून इतकी भांडणं पराकोटीला गेली की संजय राऊत आणि नाना पाटोळे ते त्याभर त्यांच्या मीटिंगमध्ये हमरीतुमरीवर येत होते कळलं, आणि सातत्याने प्रेसमध्ये उलटी सुलटी स्टेटमेंट देत होते. यामुळे महाविकास आघाडीला पहिला सुरुंग लावला तो नाना पाटोळे यांनी. त्यांच्या असंबंध इलॉजिकल स्टेटमेंट देत स्वतःची ताकद न अजमावता वाटेल तसे मोठे मोठे दावे करून त्यांनी आघाडीतलं वातावरण दूषित करायचा सातत्याने प्रयत्न केला कळलं की नाही. दुसऱ्या बाजूला काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये ताकद अशी कधी गेल्या 20 वर्षात पूर्णपणे गेलेली आहे. मी तुम्हाला मुंबईचं उदाहरण सांगतो बघा. मुंबईत ह्या क्षणाला म्हणजे आज मी बोलतोय ते 5 तारखे आजच्या क्षणाला काँग्रेसची मुंबई शहरामध्ये काही ताकद नाही आहे. कारण ती ताकद गेल्या 20 वर्षापासून काँग्रेसने जे काय राजकारण इंदिराबाईंनी सुरू केलं त्या राजकारणाची फलनीती आज आपल्याला दिसते. म्हणजे काँग्रेस मुंबई आणि महाराष्ट्रानं नेस्तनाबूत झालेलं आहे. याच्या अगोदर त्यांनी जे काँग्रेसचे मुंबई प्रदेशला महाराष्ट्र राज्य म्हणजे मुंबई प्रदेश कमिटीला राज्य दर्जा देऊन त्यांनी एक चूक केलीच होती, आणि ती चूक झाल्यानंतर त्यांनी त्या जागी नेहमी मुंबई काँग्रेसची सत्ता केंद्रात देखील त्यावेळेला होती, त्यामुळे केंद्राला मुंबईतनं सारख्या उद्योग नगरीतनं जास्तीत जास्त पैसा गोळा करणारा व्यक्ती त्यांनी मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचा अध्यक्ष बनवला. आणि जनरली काँग्रेसने हे बघितलं की तिथे मारवाडी किंवा गुजराती माणसाचीच नेमणूक व्हावी हे त्यांनी सातत्याने बघितलं. रजनी पटेल होते, त्यानंतर मुरली देवराजवळ 20 वर्ष होते. मुरली देवराचं कर्तृत्व संघटक म्हणून काहीच नव्हतं. ही जी माणसं आलेली रजनी पटेल म्हणा किंवा मुरली देवरा हे संघटक म्हणून कधीच ख्यातनाम नव्हते. यांचं कौशल्य होतं की जी महाराष्ट्राच्या मुंबई शहरामध्ये जे गुजराती मारवाडी परप्रांतीय म्हणजे पंजाबी हे जे उद्योगपती आहेत त्यांच्याशी यांनी संबंध ठेवून त्यांच्याकडे उठबस करून त्यांनी काँग्रेसला जितका पैसा हवा होता तो सगळा पैसा ते काँग्रेसला जमा करून देऊ शकत होते, म्हणून ते तिथे राहिले. आणि त्यामुळे मुंबई प्रदेश काँग्रेसच्या संघटनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं. 20-22 वर्ष मुरली देवरांच्या काळामध्ये सातत्याने हे होत होतं. ते म्हणतील ती पूर्वदशा. त्यानंतर देखील जे म्हणजे प्रदेशाध्यक्ष झाले मला वाटतं मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर त्यांचा मुलगा झाला मला वाटतं. त्याच्यानंतर आमचं भाई जगताप झाले, संजय निरुपम झाला. या लोकांनी आपापल्या गटाचंच राजकारण केलं. त्यातल्या त्यात भाई जगताप हा चांगला कुशल कामगार नेता आणि संघटक होता, पण त्याला भाई जगतापचं अध्यक्ष झाल्यानंतर इतर सर्व ग्रुप म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन जी काँग्रेस मुंबई काँग्रेसमध्ये लॉबी होती ती त्याच्या विरुद्ध गेली. त्यांनी सातत्याने त्यांच्या विरुद्ध तक्रार केल्या. त्याला संघटनात, कारण तो संघटनेचा माणूस होता, त्याला संघटना कशी वाढवावी हे माहीत होतं. त्याला फ्री हँड कधी काँग्रेसच्या वरिष्ठ त्याने दिला नाही. मग त्यानंतर वर्षा गायकवाड आली. वर्षा गायकवाड तर संघटक म्हणून अत्यंत नवीन आहे. आता कुठे ती सरळ चांगल्या रीतीने बोलू लागले. त्यामुळे बोलणं वेगळं आणि संघटनेचं काम करणं वेगळं. त्यासाठी तुम्हाला मुंबई प्रदेश काँग्रेसच्या ऑफिसमध्ये जाऊन सातत्याने बसायला पाहिजे. निरनिराळ्या गटांचे म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे. त्यांच्यासाठी मेळावे घ्यायला पाहिजेत, त्यांच्यासाठी अधिवेशनं घ्यायला पाहिजेत. तिकडे लोकल इश्यूज काय ते विचारून मुंबईच्या स्तरावर विविध प्रकारची आंदोलनं घ्यायला पाहिजे. काँग्रेसचा गेल्या कित्येक वर्षामध्ये आंदोलन ह्या गोष्टी आणि काँग्रेस विसरूनच गेलेली आहेत. झाली काँग्रेसची आंदोलन ती गांधीजींच्या काळामध्ये किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस कधी जनतेसाठी रस्त्यावर लढली आहे असं आपल्याला क्वचितच दिसलंय. त्यामुळे काँग्रेसची ताकद नसताना देखील त्यांनी अवाढव्य क्लेम केले आणि त्याची परिणती लोकसभेत त्याला जी मिळाली मतं ती शिवसेनेची त्या विभागातली मतं त्यांना मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसची मतं मिळाली, त्यामुळे त्यांचे 14 उमेदवार निवडून आले. आणि त्याबरोबर या नाना पाटोळे या माणसाला, या जोकरला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली आणि त्यांनी सर्वांचा घात केला. कळलं की नाही. त्यामुळे काँग्रेसचा, आणि मी तुम्हाला प्रात्यक्षिक सांगतोय, मी देखील एक रस्त्यावरचं कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते आहे. गेली कित्येक वर्ष मी काम करतोय 1973 पासून. त्यावेळची काँग्रेस आणि आताची काँग्रेस याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मी ऑथेंटिकली तुम्हाला सांगतो. आत्ताची निवडणूक झाली त्यामध्ये या म्हणजे मुंबई नॉर्थमध्ये जो त्यांचा काँग्रेसचा कॅन्डिडेट होता त्याच्याकडे कार्यकर्ते नाही. तो जे कार्यकर्ते होते ते शिवसेनेचे कार्यकर्ते. राष्ट्रवादी काँग्रेसचा तर मुंबईमध्ये काही संबंधच नाही. जे कार्यकर्ते त्याचा प्रचार करते सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये तीच परिस्थिती महाराष्ट्र लेवलला पण तीच होती. यांच्याकडे संघटक म्हणून कोणच नाही. अशोक चव्हाण होते अध्यक्ष. अशोक चव्हाणांना संघटना म्हणजे काय ते माहीत नाही. आयुष्यभर सत्तेच्या याच्या भोवती ते फिरत राहिले. त्यामुळे संघटना कशी वाढवायची ते सातत्याने टिळक भवनामध्ये अधूनमधून बसत होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये. पण तिकडनं त्यांनी संघटनेसाठी काय कार्य केलं
काही ग्रुप केले ते आपलं मराठा समाजाचं राजकारण तिकडे बसून करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याला इतर मराठीने ते काम करू देत नव्हते. त्यामुळे संघटना लेवलवर काँग्रेस ही इंदिरा गांधींनी जी काय काँग्रेसला ग्राउंड लेवलला नेस्तनाबूत केली त्याची परिणिती म्हणून म्हणा, त्याचे प्रायश्चित आता ही काँग्रेस भोगते. त्यांच्याकडे महाराष्ट्र पॅन महाराष्ट्र लेवलला किंवा मुंबई लेवलला असा जाणता असा काँग्रेसचा नेता नाही. त्यामुळे काँग्रेसचं जे काय वोट बँक होती ती केव्हा संपलेली आहे, ती सर्व पक्षांमध्ये विभागली गेलेली आहे. कळलं की नाही. त्यामुळे काँग्रेस आणि त्याच्यात अजूनही त्यांचं तेच मोठे मोठे क्लेम करण्याची सवय काय नाना पाटोळे आणि काँग्रेसवाल्याची जात नाही. सगळे नेते त्यांची तोंड 10 दिशांना आहेत, कोणाची एकवाक्यता नाही. कळलं की नाही. जसं पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पाटोळेला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत होती तसंच त्यांना अजूनही काहीतरी वाटतं चमत्कार होईल. कळलं की नाही असं त्यांना वाटतंय. संघटना म्हणून तुम्ही काँग्रेसची जी वोट बँक आहे ती रिवाईव्ह करण्यासाठी, त्याला रिव्हायटलाइज करण्यासाठी, कळलं की नाही, ती रिज्युनिएट करण्यासाठी काही प्रयत्न करतायत का, तर कोणी नाही. त्यामुळे ह्यांचं फक्त जी सत्ता आली तर आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, ते पण आमचं, हे पण आमचं, असं ह्यांचं सर्व चाललंय. परिणामी काँग्रेस मुंबई आणि महाराष्ट्रातनं नेस्तनाबूत झालेली आहे. त्यामुळे ह्यांचं भांडणाचं हे काय, आमची ताकद नसताना आम्हाला जास्त सीट्स पाहिजेत. कळलं. आणि आम्ही सीट घेतल्यावर तुमच्या पक्षाच्या सीट आम्ही पाडणार, हेच राजनीती लोकसभेमध्ये आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये देखील काँग्रेसने केली. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल काय बोलायचं, मी सातत्यानं सांगत आलो आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की हा पक्ष फक्त 4 जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहे. सरंजामचा शाहीची धोरणं, उद्योगपतींची धोरणं, भांडवलदारांची धोरणं राबवणारा, त्यांच्यासाठी काम करणारा, कळलं की नाही, असा हा पक्ष आहे. आणि त्याचे एकमेव नेते म्हणजे शरद पवार यांनी कधी आयुष्यात सामान्य माणसांचे इश्यूज घेऊन कधी लढाईला उतरलेच नाहीत. सतत सत्तेच्या केंद्राभोवती फिरतच यांनी सत्तेचं राजकारण केलं. कळलं की नाही. शरद पवारांनी आणि त्यांच्या पक्षाने नेहमी सत्तेशिवाय माणसं राहूच शकत नाही. कळलं. त्यामुळे प्रत्येक वेळेला कुठलंही काम करताना लोक सामान्य माणसाच्या राहणीमानामध्ये त्याला जास्तीत जास्त काहीतरी देण्याकडे त्यांचा कल कधीच नव्हता. त्यानंही राजकारण केलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांनी. ते स्वतःचे आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक जे हितसंबंध आहेत ते जपून वाढवायचे. आणि त्यांनी सामान्यांचं प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रवादी काँग्रेस कधी नव्हती, नाही आणि राहणार पण नाही. ते प्रतिनिधित्व ते नेहमी भांडवलदारांचंच करणार. ते प्रतिनिधी सरंजामशाही जी होती आहे की त्याचं ते प्रतिनिधित्व करणार. उदाहरण द्यायचं झालं तर शरद पवारांच्या घरातच बघा ना, जवळजवळ ह्या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं बघितलं तर त्यांच्या घरामध्ये 4 खासदार आहेत. शरद पवार स्वतः, त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, त्यानंतर सुनेत्रा पवार, ती आता राज्याभिषेकमध्ये गेली, अजित पवारांची पत्नी, आणि हे खासदार आहेत. आणि आमदार म्हटलं तर अजित पवार आमदार आहेत, त्यांचा शरद पवारांचा दुसरा पुतण्या आमदार आहे. 4-4 आणि 5-5 पदे एका पक्षामध्ये, एका घरामध्ये. बाकीच्यांनी काय आयुष्यभर 70 उठवायच्या का? आणि मग तुमचा पक्ष वाढणार कसा? त्यामुळे आणि हे करून पण जनतेला सर्वांना माहिती आहे शरद पवारांचं राजकारण. त्यामुळे ह्या पक्षाला ते फक्त दोन्ही दगडावर पाय देऊन आयुष्यभर त्यांनी राजकारण केलं. आणि आता पण त्यांनी तेच केलं. मी सातत्याने सांगत आलोय. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा अजित पवार गेले त्यावेळेला पण म्हटलं होतं ह्याच्या मागे शरद पवारांचंच राजकारण आहे. आत्ता कुठे सगळे पत्रकार, मी व्हिडिओ करून मी जवळ 2-3 व्हिडिओ केले की ह्याच्या मागे सर्व सूत्रधार शरद पवार आहेत. आत्ता आपले मुंबईतले पत्रकार सांगायला लागले की ह्याच्यामध्ये कदाचित शरद पवारांचा हात असण्याची शक्यता आहे. स्पष्ट कोणी बोलत नाहीत. कळलं की नाही. कोणीही सत्य बोलत नाहीत. अजूनही शरद पवारांवर गुणगौरवच, शरद पवारांचाच गुणगौरव चाललेला आहे की शरद पवार असे, शरद पवार तसे, त्यांच्याकडे हे स्किल आहे, ते स्किल आहे. त्यांचं राजनीती त्यांनी आयुष्यात कशाची केली? सामान्य माणसाची केली का? सतत केंद्रात किंवा राज्यात त्याच्या हातात सत्ता पाहिजे, 4 मिनिस्टर आपल्याकडे पाहिजेत आणि त्यांना हाताशी धरून आपलं जे 4 जिल्ह्यामध्ये आणि हे जे साखर कारखाने, सूतगिरणी आहेत, दूध विकास, दुधाच्या डेअरीज आहेत, कळलं की बँका आहेत, सहकारी बँका आहेत, ह्यांचंच राजकारण त्यांनी केलं. आणि मोठमोठ्या उद्योगपतींशी चांगले संबंध ठेवून त्यांनी त्यांचे हितसंबंध जपणे आणि वाढवणे ह्याचाच उद्योग केला. त्यामुळे ह्या आघाडीमध्ये जी बेसिक शिवसेनेवर जी उभाटावर टीका झाली की तुमचे हितसंबंध काय आहेत, तुम्ही कोणाला प्रतिनिधित्व करता, तर तुम्ही सामान्य माणसाला प्रतिनिधित्व करता, सामान्य मराठी माणसांचं करता, सामान्य हिंदूंचं करता. त्या उलट ह्या दोघांची विचारसरणी ही टोटली विरोधी होती, नाही का? त्यामुळे पराभव झाल्यावर आता प्रत्येकाला दिसायला लागले, प्रत्येकाने बघितलं होतं की दुसरा प्रतिपक्ष जो आहे माझा, 2 आघाडीतले जे पक्ष आहेत ते आपले पाय त्यांनी लोकसभेत आणि विधानसभेमध्ये आपले पाय ओढण्याचा प्रयत्न केलाय. त्यापेक्षा आता न बोलता हे पक्ष थंडावले,
सगळे बंडोबा आता या तिन्ही पक्षामध्ये थंडोबा झालेले आहेत. आता त्यांच्यामध्ये फायटिंगचं स्पिरिट राहिलेलंच नाही आहे. कळलं की नाही. म्हणजे इलेक्शन, विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे सरकार आलं आहे ते सरकार हे मतदानातर्फे मतदारांनी निवडून दिलेलं सरकार नाही आहे. हे मतदान केंद्रावर असलेल्या मतदान यंत्राने निवडून दिलेलं सरकार आहे. 76 लाख मतांचा घोटाळा करून आलेलं हे सरकार आहे. हे जनतेला माहिती आहे. तरी पण हे जे विरोधी पक्षांची आघाडी आहे, महाविकास आघाडी, ह्यांना काय कधी राजकीय शहाणपण अजूनही सुचलेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या इलेक्शनमध्ये हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले तर त्यात मोठं काही आश्चर्य मानण्याचं कारण नाही. आता राहिला या पक्षामध्ये तिसरा पक्ष म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. या पक्षाबद्दल मी आता ह्या क्षणाला काही नाही बोलणार, कारण मी जर असं बोललो, एक पक्षाचा निष्ठावंत सैनिक म्हणून मी काय बोललो तर ते पक्षप्रमुखांना अजिबात आवडणार नाही. त्यामुळे मी सतत त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय. आणि माझी जेव्हा कधी उद्धव साहेबांची भेट होईल त्यामुळे प्रत्यक्ष भेटीमध्ये मी त्यांना जे काही सांगायचं आहे, जे काही माझ्याकडे मी प्रोजेक्ट तयार केलेले आहेत ते सगळे प्रोजेक्ट त्यांना दाखवणार आहे. ह्या संघटनेला, शिवसेनेला पूर्णपणे काय म्हणतात रिव्हायटलाइज करण्याची जरूर आहे. खालच्या शाखाप्रमुख पातळीपासून ते वरच्या नेतेपदी जे बसले त्यापर्यंत सर्वांना रिव्हायटलाइज करणं जरूर आहे. त्याचं अवलोकन करणं जरूर आहे. काही ना काही प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रॅटेजी अडॉप्ट करणं जरुरीचं आहे. नुसते शाखाप्रमुख बदले, विभाग प्रमुख बदलले म्हणून काही संघटना वाढत नाही. त्याचं अवलोकन करायला पाहिजे. ही माणसं, पूर्वीचे लोक कसे होते, आताचे शाखाप्रमुख कसे आहेत, पूर्वीचा विभाग प्रमुख कसा होता, आताचा कसा आहे, जिल्हा प्रमुख कसे, संपर्क प्रमुख कसे आहेत, ह्याचं अवलोकन करायला पाहिजे. आणि जनहिताचे तुमच्याकडे कार्यक्रम असायला पाहिजे. कळलं की नाही. मुख्य म्हणजे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला म्हणजे सेंट्रिस्ट जे केंद्रस्थानिक जे शिवसेना उभाटामध्ये नेते मंडळी आहेत त्यांना कळायला पाहिजे की संघटनाला असं, या शिवसेना ह्या 4 शब्दामध्ये जी प्रचंड राजकीय ताकद आहे ती ताकद त्यांनी समजली आहे, उमगली आहे, याचा काही मला पत्ता लागत नाही आहे. त्यामुळे त्यांना काही प्रत्यक्ष शिवसेना उभाटावर काही स्टेट टीका करण्याऐवजी मी जी त्यांची भेट घेण्याचा सतत सातत्याने प्रयत्न करतोय गेली कित्येक वर्ष, ती जर भेट मिळाली तर मी शिवसेनेसाठी जे काही प्रोजेक्ट तयार केलेले आहे, शिवसेनेला पॅन इंडिया लेवलवर त्याला कशी ताकद मिळवून द्यायची, शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये म्हणजे RSS आणि BJPला अंगावर कसं घ्यायचं, कसं शिंगावर घ्यायचं आणि त्यासाठी जनमानस आपल्याकडे कसं ओढून घ्यायचं, पक्ष पातळीपासून म्हणजे खालच्या लेवल शाखाप्रमुखाच्या गटप्रमुखापासून ते पदापर्यंतच्या संघटनेमध्ये शिवसेनेच्या अंगीभूत ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये नवचैतन्य कसं आणायचं आणि ह्या प्रत्येक संघटनेमार्फत आपली जी वोटबँक आहे ती मजबूत करून आणखीन कशी वाढवावी, अशा अनेक स्कीम्स मी तयार करून ठेवलेल्या आहेत. मी वाट बघतोय की उद्धव साहेब मला जेव्हा केव्हा त्यांची भेट देतील त्यावेळेला शिवसेनेच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या पक्ष नेतृत्वाकडनं त्या देखील मी निदर्शनास आणून देईन. कारण माझे वैयक्तिक इंटरेस्ट काहीच नाही आहेत. मी नेहमी शिवसेना ह्या संघटनेचा विचार केला, त्यातनं आणि माझा जो गेल्या 40 वर्षाचा विविध निरनिराळ्या क्षेत्रामध्ये मी जे काम केलं आहे, म्हणजे मी आदिवासी पट्ट्यामध्ये काम केलं, आदिवासींबरोबर राहिलो आहे, कामगार क्षेत्रामध्ये मी काम केलं आहे, मी वृत्तपत्र सृष्टीमध्ये काम केलं आहे. या सर्वांवरनं मी जे काय माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं ते मी त्या स्कीम्समध्ये घेऊन अनेक विधायक स्कीम्स, अनेक जनकल्याणाच्या स्कीम, अनेक प्रोग्रेसिव्ह स्कीम मी तयार केलेल्या आहेत. पक्षासाठी देखील व्हिजन मिशन तयार केलं आहे. त्यामुळे मी ह्या व्हिडिओच्या मार्फत मी नेहमी शिस्तबद्ध सैनिक असल्याने मी त्यांना डायरेक्ट काही त्यांच्यावर टीका करणार नाही. मला जेव्हा कधी भेट मिळेल तेव्हा मी सर्व सांगणार आहे. एकंदरीत काय झालं आहे की शिवसेना, उभाटा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या तिघांची ही म्हणजे विस्कटलेली आघाडी आता बिघडलेली आघाडी झाली आहे. ही आघाडी येणाऱ्या काळामध्ये टिकणार नाही आहे, ना महाराष्ट्रात टिकणार आहे, ना म्हणजे राष्ट्रीय स्तरावर जी इंडिया आघाडी ती पण फुटण्याच्या मार्गावर आहे. कारण तिकडे काँग्रेसचं राजकारण असं चाललंय की त्यांनी ठरवलंय की हे जे छोटे मोठे पक्ष आहे या सर्व हे आपल्याला वाढू देणार नाही आहेत, त्यापेक्षा आपण एकट्याने पुढे जावं. आणि त्याची टेस्ट केस म्हणून दिल्लीमध्ये त्यांनी आम आदमी पक्षाला चॅलेंज करण्याचं ठरवलंय. तिथे एका तडफदार तरुणीची त्यांनी आता तिथे दिल्ली प्रदेश काँग्रेसमध्ये नेमणूक केलेली आहे. आणि त्यांनी डायरेक्टली आता आम आदमी पक्षावर टीका करायला सुरुवात केलेली आहे. आणि काँग्रेसचं जर 4% जे मतदान दिल्लीमध्ये ते जर थोडंसं वाढलं, त्यांच्या 4-5 सीट तयार झाल्या, तिथे जिंकून आले, तर काँग्रेसला ते नवसंजीवनी देणारं ठरणार आहे. सांगण्याचा मुद्दा काय, महाराष्ट्र काय किंवा राष्ट्रीय पातळीवर इंडिया काय, ह्या आघाड्या आता अस्तित्वात राहणार नाही आहेत.
प्रत्येकाने आपापली चूल आता वेगळी मांडण्याचा आतून प्रयत्न चाललेला आहे. न भांडता न झगडे करता ते आता वेगळे झाल्यास काही म्हणजे मला तरी काही त्याच्यामध्ये वावं वाटणार नाही आहे. मित्रांनो, मी जे बिघडलेल्या आघाडीचं तुमच्या पुढे जे वर्णन केलं आहे हे जर तुम्हाला पटलं तर तुमच्या रिॲक्शन माझ्या या चॅनलवर जरूर द्या. माझा हा चॅनल विनामूल्य आहे. तुम्हाला जे काय वाटतं, माझा पटतं की नाही पटतं, तुम्हाला काय सूचना करा त्या सगळ्या सूचना तुम्ही रिॲक्ट व्हा. माझा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत प्लीज टेक केअर.